हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगेंच्या उमेदवारीवर वंचितचा प्रस्तावच नाही, राऊतांनी मागणी फेटाळली। वंचितच्या प्रस्तावाचा राऊतांकडून कागद असा उल्लेख, तर 27 जागांचा वंचितचा प्रस्ताव नाही तर इच्छा, राऊतांचं स्पष्टीकरण। आधी वंचितचे उपाध्यक्षच बोलले, नंतर पक्षाने चर्चा फेटाळली। उपाध्यक्ष पुणकर म्हणतात 27 जागांची मागणी, मात्र महाविकास आघाडीला 27 जागांचा प्रस्तावच नाही, वंचितकडून स्पष्ट। मनोज जरांगेंना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी द्या, वंचितचा प्रस्ताव, तर वंचितकडून मनोज जरांगेंना जालना मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी। राजकारण हा माझा अजेंडा नाही, पण वंचितचा मोठेपणा, प्रकाश आंबेडकर नेहमीच आमच्या पाठीशी उभे राहिलेत, वंचितच्या प्रस्तावावर जरांगेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीतपणे पूर्ण, यापुढे कुठलीही बैठक नाही। शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा होणार, राऊतांची माहिती। अब की बार 400 पार, यवतमाळमधून पंतप्रधान मोदींचा नारा। गेल्या 10 वर्षांमध्ये जे केलं ते पुढच्या 25 वर्षाची मुहूर्तमेढ ठरली असल्याचं देखील विधान। जेव्हा महाराष्ट्रातील कृषी मंत्री होते तेव्हा केंद्रामध्ये यूपीएचे भ्रष्ट सरकार होतं, गरजूंना लाभ मिळत नव्हता, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल। पक्षानं आदेश दिल्यास यवतमाळ, वाशिममधून लोकसभा लढण्यास तयार, मंत्री संजय राठोड यांच्याकडून लोकसभा लढवण्याचे संकेत, तर मैं अपनी झांसी नहीं दूंगी, भावना गवळी ही ठाम। लोकसभेसाठी भाजपचे 23 जागांवर निरीक्षक, बारामती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि नाशिक वगळलं, आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती। शिवाजीराव आढळराव पाटलांच्या अजित पवार गटामधील प्रवेशानं शिरूरचं राजकारण तापलं। आढळराव आल्यास मी घरी बसणं पसंत करेन, खेडचे आमदार दिलीप मोहितेंचा स्पष्ट इशारा। ठाकरे गटाच्या याचिकांवर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात आणि निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाची याचिका। मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी, मुख्यमंत्री कार्यालयाकडून मरीन लाईन्स पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची, निर्णयाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार। शिव उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी पुन्हा एकदा नवी तारीख, 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणामुळे पुलाचं काम पुन्हा एक महिना पुढे ढकललं। विदर्भ, मराठवाडा आणि कोकण त्याचबरोबर मुंबईतील 7 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा। नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूरमध्ये देखील ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।